संबोध बहुउद्देशीय सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य प्रणित साम्राज्य प्रतिष्ठान, जिल्हा नाशिक यांच्या वतीने श्री श्वेत गणेश मंदिर सार्वजनिक गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आले। 5 सप्टेंबर पासून सुरुवात झालेल्या या सार्वजनिक गणेशोत्सवात श्रींचे अलंकार, पालखी सोहळा, स्थापना, महाआरती, पारंपरिक वेशभूषा, महिला संरक्षण, शस्त्र प्रात्यक्षिक आणि महिलांच्या हस्ते महाआरती, रक्तदान शिबिर, सत्यनारायण पूजन, स्वगुण स्पर्धा, महाप्रसाद, पार्किंग तसेच डेमोनिशिया आजाराबाबत मार्गदर्शन आणि मोफत उपचार अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। संस्थापक अध्यक्ष श्री प्रसाद कैलास बागले, समिती 2024-25, अध्यक्ष निखिल पवार, उपाध्यक्ष सिद्धांत ठाकरे, खजिनदार अक्षय गवळी, संघटक करण जोरी, कार्याध्यक्ष शुभम पाटील, सचिव नयन पाटील, सचिव तेजस काळेंसह खजिनदार गौरव पवार, सहसंघटक प्रमोद कोरडे, सहसचिव अक्षय देवरे, खजिनदार अक्षय गवळी, संपर्क प्रमुख दर्शन माने, कार्यवाहक रोहन कुलकर्णी, संस्थापक अध्यक्ष प्रसाद कैलास बागले, सचिव सागर महाले, उपाध्यक्ष प्रकाश गांगुर्डे, सदस्य उमेश नागरे, खजिनदार रोहन चौधरी, सहसचिव प्रसाद सोनवणे, सदस्य महेश आगळे, सदस्य फैसल सय्यद यांचं कार्यक्रमासाठी सहकार्य लाभत आहे। नमस्कार, मी प्रशांत अनिल शर्माळे, संबोध बहुउद्देशीय सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य प्रणित साम्राज्य प्रतिष्ठान, जिल्हा नाशिक गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव 2024-25 या वर्षी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। आज दिनांक 14/9/2024 रोजी आपण रक्तदान शिबिराचं आयोजित केलेलं आहे। नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत आहे। तरी आपल्या माध्यमातून पण आमचं आव्हान आहे की अजून नागरिकांनी रक्तदान करावं। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि मंडळाचे अध्यक्ष, आमचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद कैलास बागले यांच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही गणेशोत्सव साजरा करत असतो। हे वर्ष आमचं 18वे वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही 10 दिवस वेगवेगळ्या स्वरूपाचे उपक्रम आम्ही घेत असतो। तसेच उद्या 15/9/2024 रोजी सत्यनारायण पूजा आणि महाप्रसादाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। तरी सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।